राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण 11 विधेयकं, 6 अध्यादेश आणि 5 नवीन विधेयकं पटलावरती ठेवली जातील, तर पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार अशी देखील माहिती. नागपूर जिल्ह्यामधील वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बोगस मतदान. अनिल देशमुख यांचा दावा. वाशिम आणि इतर जिल्ह्यांमधून लोकांना मतदानासाठी आणण्यात आल्याचा देखील आरोप आहे. जळगावच्या धरणगावमध्ये ईव्हीएम सुरक्षेसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयाच्या बाहेर पहारा. कडाक्याच्या थंडीमध्ये देखील मंडपात रात्री कार्यकर्ते शेकोट्या पेटवून पहारा देत आहेत. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, यावरती चिंतन केलं पाहिजे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. शक्ती कायद्याचं काय झालं, असा वर्षा गायकवाड यांचा सरकारला सवाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये शौर्य दिनाच्या निमित्ताने ठाकरेंच्या शिवसेनेची हनुमान मंदिरामध्ये आरती. अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आरती पार पडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये भाजपच्या वतीनं देखील आरती करण्यात आली. शौर्य दिनाच्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये आरती पार पडली. परळीमधलं प्रशासन दबावाखाली काम करत आहे. गोंधळ घातल्याच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दीपक देशमुख यांनी अधिकाऱ्यांवरच आरोप केलेला आहे. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर थांबण्याची परवानगी मागितलेली होती, अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील गोगले, भाजपचे माथाडी पुणे शहर अध्यक्ष अक्षय भोसले यांच्यासह इतरही अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती पक्षप्रवेश. डबल इंजिन सरकारच्या काळामध्ये महिला सुरक्षित नाहीत. सुप्रिया सुळे यांची जामखेड आत्महत्या प्रकरणावरती प्रतिक्रिया. या सरकारच्या काळामध्ये क्राईमचा डेटा वाढल्याचं हा सगळा डेटाच सांगतोय, अशी सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला त्याच्या आईसमोरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण. स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, असा मनसैनिकांचा आरोप आहे. आमदार बालदींनी माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. आरोपी भाजपचा असला तरी देखील मुख्यमंत्री त्याला सोडणार नाही. जामखेडमधल्या नर्तकीच्या आत्महत्येच्या प्रकरणावरती भाजपचे आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. परभणी निवडणुकीमध्ये कचऱ्याचा मुद्दा पेटण्याच्या मार्गावरती आहे. अनेक भागामधील कचरा कित्येक महिन्यांपासून उचलण्यात आलेला नसल्यामुळे कचरा जागेवरच सडतोय. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून ममता बॅनर्जींचा दहशतवादी म्हणून उल्लेख. पश्चिम बंगालमध्ये दहशतवादी ममता बॅनर्जी यांचं राज्य असल्याचं लोढा यांचं विधान. मसूर उमरज रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलंय. मोबदल्यासाठी शिवडे ग्रामस्थ आक्रमक झाले. बांधकाम अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव. जळगाव शहराच्या मेहरून परिसरामधील स्मशानभूमीचं स्थलांतर करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन. स्मशानभूमीमध्ये सरणावरती बसून नागरिकांचं अनोखं आंदोलन. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील टोल कर्मचाऱ्यांचं अचानकपणे काम बंद आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे टोल वसुली बंद झाली आहे. त्यामुळे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती प्रवाशांची मात्र दिवाळी. यंदा पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यामुळे नांदेडमध्ये कलिंगडाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये कलिंगडाला चांगला बाजारभाव मिळेल, अशी देखील आशा शेतकऱ्यांना आहे. बारदाना नसल्यामुळे धाराशिवमध्ये 4 दिवसांपासून सरकारी सोयाबीनची खरेदी केंद्र बंद आहेत. 50 रुपयाच्या पोत्यासाठी शेतकऱ्यांचे क्विंटलला 700 रुपयांचं नुकसान होत आहे. मागच्या वर्षी देखील 28 दिवस बारदाना नसल्यामुळे खरेदी केंद्र बंद होती. नांदेडमध्ये नाफेडकडून 5,328 रुपये प्रति क्विंटलच्या दरानं सोयाबीनची खरेदी. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. खुल्या बाजारामध्ये सोयाबीनची प्रति क्विंटल 4,500च्या दरानं खरेदी केली जाते. नंदुरबारमध्ये कापसातील वाढलेल्या ओलाव्यामुळे व्यापाऱ्यांकडून खरेदीला नकार. शेतकरी हवालदिल झालाय. कापूस काढणीच्या हंगामामध्ये पडलेल्या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. खरीपाच्या हंगामामधील धान पिकाच्या प्रलंबित बोनससाठी गोंदियामध्ये शेतकऱ्यांचा पणन कार्यालयावरती मोर्चा. गोंदिया जिल्ह्यामधील 5,000 शेतकरी अद्यापही बोनसपासून वंचित आहेत. अभिनेत्री टीना दत्ता हिला इंडिगो विमानसेवेचा फटका बसलाय. ऑनलाईन फ्लाईट शेड्यूल असल्याचं स्टेटस आहे. विमानतळावरती पोहोचल्याच्या नंतर तिचा फ्लाईट रद्द झाल्याचं कळल्यानंतर अभिनेत्रीने संताप व्यक्त केला. विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक झाली आहे. गोंदियाच्या
दौनीवाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापकाचं हे कृत्य आहे. 47 वर्षाच्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे. मद्यधुंद शिक्षकाचं विद्यार्थ्यांच्या समोर गैरवर्तन. नांदेडच्या माहूर तालुक्यामधील शेकापूर गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेतला हा प्रकार आहे. शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. नेमकी काय कारवाई होणार याकडे देखील लक्ष आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.